जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे. काय भावना आहे एक विरोधी पक्ष नेता म्हणून आणि एक ओबीसीचे नेता म्हणून? ओबीसीच्या वर हा एक मोठा आघातच आहे. तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला समाधान मानून घेत असले तरी दुसरीकडे मात्र छत्रपती शिवराय हे बहुजनांचे राजे होते आणि राज्यातील छोट्या मोठ्या समाजाला उद्ध्वस्त करायचा निर्णय या सरकारने घेतला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मुळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचं दुमत नव्हतं, परंतु ते ओबीसी मधून नको अशी भूमिका वारंवार आम्ही मांडली आणि सरकारने सुद्धा त्या भूमिकेवर ठाम होते. परंतु कालचा अध्यादेश मात्र सगळे सोयऱ्यासह हा जो काही निर्णय झाला, किमान 1.5 कोटी ओबीसी मध्ये ही संख्या आता वाढणार आहे. आरक्षणाची मर्यादा आता 50%च आहे आणि ओबीसीला मिळणारं आरक्षण हे विजयंतीसह 27% आहे. आणि यामध्ये जर 1.5 कोटीचा जर 1.5 कोटीचा लोकांचा पुन्हा ओबीसी मध्ये प्रवेश झाला किंवा त्यांना सामावून घेतलं तर मात्र छोटे मोठे समाज हे राजकारणातून पूर्णतः बाद होतील. त्यांचं अस्तित्व राजकारणात शिल्लक राहणार नाही आणि सामाजिक अन्यायाला या समाजाला पुढे सामोरं जावं लागेल आणि हा समाजाचा आवाज हा निश्चितपणे दाबला जाईल. त्या पलीकडेही जाऊन सांगतो की एक तर नोकरीच्या संदर्भात सुद्धा या समाजाचं स्थान आता ओबीसीचं नगण्य असणार आहे. हे येणाऱ्या काळामध्ये दिसेल. भविष्यामध्ये या 374 जाती ज्या काही आहेत, 450 जाती ओबीसीच्या महाराष्ट्रातल्या, त्या सर्व जातींना उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान या 12 बलुतेदार 18 पगड जातींचा प्रचंड नुकसान होणार आहे. यांना मुळापासूनच उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे आणि मराठ्याचा नेता मसीहा म्हणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसीचे जे काही मंत्री आहेत त्यांची भूमिका काय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडताना ते म्हटले की पूर्वीपासून ज्या नोंदी होत्या मिळण्यासाठी विलंब होत होता, त्यासाठी आम्ही आता ते विलंब आम्ही जे काही अडथळे होते ते दूर केलेत, पण ते मुळात त्याची प्रक्रिया आम्ही सोपी केली. पण आपल्याला एक सांगतो की व्हॅलिडिटीसाठी जे 11 दाखले दिले जात होते त्याऐवजी आता 29 दाखल्यांचा समावेश त्यामध्ये, म्हणजे इतकी सोपी आणि पद्धत केली की आता या सगळ्यांना सहज व्हॅलिडिटी एकदा मिळाली की कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज होणार नाही. म्हणजे ओबीसीच्या या सर्व जातींना अजूनही व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट काढताना चक्रा माराव्या लागतात. वर्ष त्यांना फिरावं लागतं. नोकरीची संधी कधी काळी त्यांना दौडावी लागतं, म्हणजे घालवावी लागतं आणि घालवली जाते. अशा स्थितीमध्ये यांना व्हॅलिडिटीसह प्रमाणपत्र देणं म्हणजेच आता नोकऱ्या असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, या लोकांच्या प्रवेशामुळे 50%च्या मध्येच समावेश केल्यामुळे आता हे प्रचंड मोठा संकट या सगळ्या ओबीसीवर आहे. मराठा समाजाला देण्यासंदर्भात कुठलाच वाद नव्हता, पण आता राहिले काय कुठे? विदर्भातले कुणबी पूर्ण ओबीसी मध्येच आहेत आणि मराठवाड्यातल्या कुणबीच्या नावाने जातीचा जे काही सगळ्या सोयऱ्यांना दिलं त्यामध्ये तर मारवाडी कुणबी मिळाले, मुस्लिमी कुणबी मिळाले, अनेक जाती त्या कुणबी समाजाच्या मिळाल्या आणि अनेक लोकांना ते कुणबी म्हणजे हा शेती करणारा. आता इतक्या दिवसांनी यांना जर जाग आली असेल आणि ते पुराव्यांनी बिना पुराव्यांनी जर तातुरमातुर पुरावे किंवा हे करून करत असतील तर हे मात्र प्रचंड नुकसानदायक आहे आणि भविष्यातील सामाजिक प्रचंड एक सामाजिक
दरी मोठी निर्माण करणारी ही परिस्थिती या सरकारने ओबीसी समाजावर आणलेली आहे. पोलीस आमचं काहीही करू शकणार नाही. नाही, ठीक आहे ना. आता सागर बंगल्यावर बाप आहे तर या लोकांना म्हणून पोलीस आता काल परवाच आमच्या नगराध्यक्षावर कारवाई झाली शिंदेबाईच्या. काय उद्देश होता त्याचा? त्यांनीच अरेंज केला कार्यक्रम. बोलू द्या म्हटलं, बोलू दिला नाही. आणि कार्यक्रम करणारा नगराध्यक्ष, त्याच्यावर 353ची कारवाई. रिपोर्ट देणारे कोण? खरं तर शासकीय कोणीच कर्मचारी नाही. पोलिसांनी प्रेशर करून वरून पोलिसांच्याकडून रिपोर्ट द्यायला लागले. नाही, कोणी कोणाचा बाप बसू दे, पण तो बापाची भूमिका ही महाराष्ट्रातील जर सत्ताधारी कोणी बाप बनत असेल तर त्याला आमचा सलाम आहे. पण त्या बापाने मात्र महाराष्ट्रातील सर्व मुलं सारखी आहेत म्हणून वागावं. बापाने जर एका समाजाच्या एका मुलाला आणि वेगळा न्याय आणि दुसऱ्या मुलाला वेगळा न्याय असेल तर तो बाप त्या ठिकाणी बसलेल्या खुर्चीवर लायक आहे का, हा खरा प्रश्न येतो. त्यामुळे आमची भूमिका एवढीच आहे की त्या खुर्चीवर बसणाऱ्या बापांनी सर्वांना समान न्यायाची अपेक्षा आमची असणार. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर ही भूमिका असेल जी नितेश राणेंनी आता मांडलेली की आमचा सागर बंगल्यावर बाप बसला आहे आणि आमचं कोणी काही वाक्य करू शकत नाही, तर बंगल्यावर बसलेले मालगुजार आणि बाप हे दीर्घकाळ राहत नसतात आणि दीर्घकाळ टिकत नसतात. ना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले टिकतात. त्यामुळे सत्ता ही समाजासाठी आहे. सत्ता ही दुरुपयोगासाठी किंवा विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी सत्तेचा वापर कराल तर आज नाही उद्या कोणी काही सत्तेचा मुकुट घालून परमनंट बसलेला नाही कुठल्या ठिकाणी. तर त्याचे त्या उद्याच्या सत्ता गेली तर मग त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो याचं भान ठेवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.